पुंडलिकवरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। जय जय राम कृष्ण हरी हरी। जय जय राम कृष्ण 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 उभे भेटवारी सुंदर ते ध्यान। उभे भेटवारी करकटावारी ते मोनिया करकटावारी ते मोनिया। तुलसी हार गळा कासे पितांबर। 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 आवडे निरंतर आवडे निरंतर हेची जाण। तुळसी हार गळा कासे पितांबर। तुळसी हार गळा कासे पितांबर। गणपती श्रवणे गणपती मकर कुंडले गणपती श्रवणे मकर कुंडले गणपती श्रवणे कंठी कौस्तुभ विराजित कंठी कौस्तुभ विराजित। श्रवण
पितांबर तुळसी हार गळा कासी पितांबर तुळसी हार गळा कासी पितांबर तुळसी हार गळा कासी पितांबर औडे निरंतर तेची जाणवा औडे निरंतर तेची जाण तुळसी हार गळा कासी पितांबर तुळसी हार कासी पितांबर औडे विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये हरे राम विठोबार
हरी जय राम हरी जय राम हरी जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप कुंभार वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार तोडी गेले कर आणेसाठी तोड गेले कर आणेसाठी तोड गेले कर आणेसाठी वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार 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 तोडी गेले
कर आणेसाठी कोड गेले कर आणेसाठी कोड गेले कर आणेसाठी महाद्वारी कथा श्रवण करिता महाद्वारी कथा श्रवण करिता महाद्वारी कथा श्रवण करिता महाद्वारी कथा श्रवण करिता टाळी वाजवता निगती नवी टाळी वाजविता निगती नवी टाळी वाजविता निगती नवी तुम्ही देवा कृपा दृष्टी अवलोकिला तुम्ही देवा कृपा दृष्टी अवलोकिला तुम्ही देवा कृपा दृष्टी अवलोकिला देव कृपा दृष्टी अवलोकिला दैव धरिला हृदय धरिला महाद्वारी कथा श्रवण करिता महाद्वारी कथा श्रवण करिता महाद्वारी कथा श्रवण करिता महाद्वारी कथा श्रवण करिता टाळी वाजवता निगती नवी टाळी वाजविता निगती नवी टाळी वाजविता निगती नवी निळा म्हणे तुम्हा दासाचा अभिमान म्हणे तुम्हा दासाचा महिमा निळा म्हणे तुम्हा दासाचा अभिमान म्हणे तुम्हा दासाचा महिमा अवतार म्हणून धरणे लागे अवतार म्हणून धरणे लागे अवतार म्हणून धरणे लागे निळा म्हणे तुम्हा दासाचा अभिमान म्हणे तुम्हा दासाचा अभिमान निळा म्हणे तुम्हा दासाचा अभिमान म्हणे तुम्हा दासाचा अभिमान अवतार धरणे लागे अवतार म्हणून धरणे लागे अवतार म्हणून धरणे लागे महाद्वारी कथा श्रवण करिता महाद्वारी कथा श्रवण करिता महाद्वारी कथा श्रवण करिता महाद्वारी कथा श्रवण करिता टाळी वाजवता निगती नवे टाळी वाजविता निगती नवे टाळी वाजविता निगती नवे गोपार फुमाई आहा जय जय गोपार फुमाई जय जय गोपार फुमाई जय जय गोपार फुमाई हरे कीर्तनातील पहिली चाल नाशिक जिल्ह्याचं भूषण संगीत अलंकार अबप कन्हैया महाराज हे म्हणतील त्यांना साथ करतील. नाशिक जिल्ह्याचं दुसरं भूषण संगीत विशारद अबप संदीप महाराज लोकरे त्यांना पक्वदाची साथ करतील. आपलं उगवते दोनवाड्याचं जे काही रत्न आहे नाशिक जिल्ह्याचं भूषण आपले मृदुंग अलंकार रवी महाराज बोराडे हे पक्वादाची साथ करतील. तसेच पेटीची साथ आमचे गुरुवर्य अबप ललित महाराज भदे सर हे करतील. वैराग्याचा मेरू वैराग्याचा
साठी महाद्वारी कथा कथा करीती श्रवण महाद्वारी कथा कथा करीती श्रवण टाळी वाजविता टाळी वाजविता निगती नवे टाळी टाळी वाजविता निगती नवे निघती नवे निगती निगती नवे टाळी वाजविता निगती हा नाम 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 हा नाम नाम टाळी वाजविता टाळी वाजविता निगती नवे हा नाम बरे गुरुदेवा हा नाम हरी नाम हा नाम हा टाळी वाजविता निगती नवे निगती नवे निगती नवे
हा नाम हा नाम हा नाम ना टाळी वाजविता निगती नवे टाळी वाजविता निगती नवे निगती नवे टाळी वाजविता निगती नवे टाळी वाजविता निगती नवे टाळी वाजविता निगती नवे टाळी वाजविता निगती नवे महाद्वारी कथा श्रवण करिता महाद्वारी कथा श्रवण करिता विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा भजन करा. विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा. अमय महाराज पावलिनाचा विठ्ठल 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 हरिको विठ्ठल 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 कुंडलिक वरदान श्री नामदेव पंढरीनाथ भगवान की गौरी ज्ञाने महाराज की जगद्गुरु तुका महाराज की गुरोबा महाराज की महाराज की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की गिरीजी महाराज सद्गुरु नारायण महाराज छत्रपती शिवाजी महाराज बोलो रे भाई समस्त जगत की जय. नमः पार्वती पते. वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार तोडी येले कर आणि साठी महाद्वारी कथा श्रवण करिता टाळी वाजवता निघती नवे. तुम्ही देवा कृपा दृष्टी अवलोकिला हृदय तो धरिला प्रतिकिरी. महाद्वारी कथा श्रवण करिता टाळी वाजविता निघती नवे. निळा म्हणे तुम्हा दासाचा अभिमान अवतार म्हणून धरणी लागे. महाद्वारी कथा श्रवण करिता टाळी वाजवता निघती नवे. विठ्ठला
समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कंदरं कज्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि जय हो. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोधिका मोधिवक्त्रं खलानीशवाधापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्ठितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिज परब्रह्मस्वरूपम रोहा जयाचे असे जन्म गाव दादा जयाचे लौकिक नाव कुंडलिनी जेथे असे भाव गंगा नमस्कार माझा तया पांडुरंगा धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन जयांचे केले स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार तोडी येले कर आणि साठी महाद्वारी कथा श्रवण करिता टाळ वाजविता निघती नवे विठ्ठल विठ्ठल
मंगलमयी परात्प्रखलेश्वर भक्तवांच कल्पतरो सच्चिदानंद घन अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत करून श्री संत शिरोमणी गोरोबा काकांच्या चरणी साष्टांग दंडवत करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु जगदवंद्य श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकोबराय युगराज सद्गुरु श्री गंगागिरीज महाराज स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायण गिरीज महाराज आदी करुण सकल वारकरी साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीला वंदन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याही स्मृतीला अभिवादन करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व श्रोते अबाल वृद्ध माता भगिनी सर्वांच्याच चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तन अर्पण सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं आणि वक्ता या नात्यानं अल्पसा परिहार देणं मला कर्म प्राप्त आहे आणि परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी या पुण्य पावन भूमीमध्ये आपण या ठिकाणी संत परीक्षक आणि ज्येष्ठ अधिकारी असणारे जे संत आहेत संत शिरोमणी श्री गोरोबा काका यांचा आजचा हा पुण्यतिथी महोत्सव आणि या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं ही आयोजित केलेली कीर्तन निरूपण सेवा आणि या सेवेचा आनंद द्विगुणित करण्याकरता बहुसंख्येनं उपस्थित श्रोते अबाल वृद्ध माता भगिनी व्यासपीठावरील गुणीजन टाळकरी वारकरी महाराज मंडळी ज्यामध्ये आत्ता सुंदर ज्यांनी चाल गायली ते आदरणीय वंदनीय भजन भीष्म कन्हैया महाराज असतील त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे त्यांना ज्यांनी साथ केली स्वर महर्षी स्वर सम्राट आदरणीय वंदनीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू संदीपजी महाराज लोकरे असतील त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो। मृदंगावरती जे साथ करतायत आपल्या नाशिक जिल्ह्याचं एक उगवतं मृदंग क्षेत्रातील हिरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिल्या जात आहे आणि अत्यंत ताकदीनं नजाकतीनं जे वाजवतात आदरणीय आमचे बंधू रवी महाराज बोराडे त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो। वा फॅन्स वाढले रवी महाराजच्या आणि या ठिकाणी हार्मोनियमवरती साथ करतायत वंदनीय स्वर महर्षी पीटी मास्टर ललितजी भदे सर त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो। आमच्या दादांची डुबेवरून आलेली गोड अशी साऊंड सिस्टीम आहे त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो। विनकरी बाबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तन अर्पण सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपण सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण कनकाई बोलोबा पुत्र ज्यांनी अध्यात्मशास्त्राचा कळस पूर्ण केला ते जगद्गुरु जगदवंद्य श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे एकनिष्ठ आणि अनुग्रहित असणारे शिष्य श्री संत शिरोमणी निळोबराय महाराज यांचा 4 चरणांचा आणि संत शिरोमणी संत परीक्षक आणि अधिकार संपन्न असणारे जे संत आहे अधिकार संपन्न संत म्हणून ज्यांच्याकडे पाहिल्या जाते ते असणारे संत शिरोमणी गोरोबा काका या गोरोबा काकांच्या जीवनचरित्राचं यथायोग्य वर्णन या अभंगामध्ये संत श्रेष्ठ निळोबराय करतात। विठ्ठल आधी आपण अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ समजावून घेऊ। त्याचं कारण अभंगाच्या सरळ शब्दार्थ रूपी पायावरती आपल्याला कीर्तन रूपी इमारत उभी करायची आहे। इमारत उभी राहण्याकरता त्या इमारतीचा बेस पक्का असणं गरजेचं आहे। म्हणून अभंगाचं कीर्तन करण्याकरता अभंगाचा सरळ शब्दार्थ लक्षात येणं अतिशय गरजेचं आहे। या अभंगातून संत श्रेष्ठ निळोबाराय महाराज संत श्रेष्ठ गोरोबा काकांचं वर्णन करतायत आणि वर्णन करत असताना त्यांना वैराग्याचा मेरू म्हणतायत। काय म्हणतायत? वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार तोडियेले कराण्यासाठी म्हणतायत। या पृथ्वी तलावरती पहिलं वैराग्य आपण वैराग्य म्हटल्यानंतर आपल्याला जगद्गुरु तुकोबरायांचं नाव आठवतं बरोबर आहे की नाही? पण जगद्गुरु तुकोबरायांनी ज्यांचं अनुसरून वैराग्य धारण केलं ते असणारे गोरोबा काका आणि त्या गोरोबा काकांना निळोबा महाराज या ठिकाणी वैराग्याचं महामेरू म्हणतायत।
वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार तोडियेले कराण्यासाठी. काहीतरी पत्नीने शपथ घातली आहे आणि त्या शपथीचा त्या ठिकाणी भंग झालाय आणि तो भंग झाल्यामुळं या हातानं माझ्या इंद्रियानं भंग केला म्हणून गोरोबा काकांनी त्या ठिकाणी स्वतःचे हात कलम करून टाकले महाराज. त्यांनी या शरीराची आसक्ती सोडली, विरक्त झाले म्हणून आज निळोबराय त्यांना या अभंगामध्ये वैराग्याचं मेरू म्हणतायत. अभंगाचं प्रथम चरण. द्वितीय चरणामध्ये महाराज म्हणतायत महाद्वारी कथा श्रवण करिता टाळी वाजविता निगती नव्हे. गोरोबा काकांचे हात तुटलेले आहेत. संसारामध्ये आता व्यत्यय येऊ लागलेला आहे. वंशवृद्धीचा वेल त्या ठिकाणी खुंटलेला आहे आणि म्हणून अशा वेळेला गोरोबा काका पंढरीच्या नित्यनेमानं वारी करायचे. एकदा वारीच्या निमित्तानं पंढरपूरला गेले. रावळामध्ये त्या ठिकाणी गोरोबा नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि नामदेव महाराजांचं कीर्तन चालू असताना विठोबा रखुमाईची वेळ आली आणि त्या विठोबा रखुमाईच्या वेळेला नामदेवराय म्हणतात सर्वांनी वरती हात करा. गोरोबांचे हात थोटे झालेले होते, कलम झालेले होते, तरी सुद्धा गोरोबा काका थोडे मनामध्ये लाजतायत की सर्वांनी हात वरती केलेले आहे पण मी तर आता थोटा झालो आहे, माझे हात त्या ठिकाणी कलम झालेले आहेत, मी कसे हात वाजवणार, मी कसे हात वरती करून टाळी वाजवणार. परंतु नामदेवरायांनी आग्रह केला आणि गोरोबा काकांनी जेवढे काही अर्धे हात होते ते हात वरती करून टाळी वाजवण्याचा प्रयत्न केला. महाराज त्या नामस्मरणामध्ये टाळी वाजवण्याचा परिणाम असा झाला की टाळी वाजविता निघती नव्हे. टाळी वाजवता वाजवता त्या ठिकाणी संत श्रेष्ठ गोरोबा काकांचे हात उगवून आले. महाराज अभंगाचे द्वितीय चरण आणि तृतीय चरणामध्ये महाराज म्हणतात की तुम्ही देवा अवलोकिला. महाराज म्हणतायत की तुम्ही त्याला त्या ठिकाणी प्रसन्न झाले, देवाला उद्देशून म्हणतायत. गोरोबा काकाचा महिमा त्या ठिकाणी लोकांना कळलेला आहे. टाळी वाजवताना हात वरती फुटलेले आहेत, नवीन हात निघलेले आहेत आणि अशा वेळेला भगवान परमात्मा प्रगट होत आहेत. गोरोबा काकाला त्या ठिकाणी हृदयाला लावत आहेत. अभंगाचं तृतीय चरण आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात निळा म्हणे तुम्हा दासाचा अभिमान अवतार म्हणून धरणे लागे. शेवटच्या चरणामध्ये फार महत्वाची खूण निळोबरायांनी सांगितली. निळोबराय म्हणतायत ज्या वेळेला गोरोबा काकांचे हात तुटले त्यावेळेला त्यांचा त्या ठिकाणी संसार प्रपंचाची चिंता निर्माण झाली. मडके कोण घडवणार, बाजार कोण करणार, प्रपंच कोण चालवणार याची चिंता निर्माण झाली. त्यावेळेला भगवान परमात्म्यानं कुंभाराचा अवतार घेऊन गोरोबा काकांच्या ठिकाणी गोरोबा काकांच्या घरी जाऊन नवीन मडके बनवण्याचं काम केलंय. अभंगाचं चतुर्थ चरण हा झाला अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ. म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर या झाल्या ठळक ठळक बातम्या. विस्तृत बातम्या आपल्याला संकल्पित बघायच्या आहे. त्याआधी तुम्ही सर्वांनी मला एक मदत करायची आहे. मदत नका करू, आज गोरोबा काकांच्या दरबारामध्ये बसलेलो आहे याची जाण सर्वांनी ठेवा. त्याचं कारण कीर्तनामध्ये टाळी वाजवता वाजवता गोरोबा काकांना नवीन हात फुटलेले आहेत महाराज. म्हणून माझी विनंती असेल सर्वांना की ज्या ज्या वेळेला मधून मधून विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेला हातानं टाळी वाजवायची, मुखानं भजन करायचं. विठ्ठल अभंग श्री संत निळोबरायांचा आहे आणि अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की या अभंगाद्वारे संत श्रेष्ठ निळोबा महाराज संत शिरोमणी गोरोबा काकांचं त्या ठिकाणी वर्णन करतायत. कदाचित उद्या एखादा दिवसा उठेल आणि म्हणेल मी सुद्धा संतांचं वर्णन करतोय, मी सुद्धा अभंग गातोय, माझे सुद्धा अभंग गाथेमध्ये नमूद करा. परंतु या ठिकाणी अधिकाराचा विषय आहे. गोरोबा काकांचं त्या ठिकाणी निळोबराय वर्णन करतायत, त्या अर्थी गोरोबा काकांचं वर्णन करण्याचा निळोबरायांना अधिकार आहे का, कदाचित हा प्रश्न सुद्धा मनामध्ये तयार होतोय. त्याचं कारण गोरोबा काकांचं जीवनचरित्र जर अभ्यासलं तर गोरोबा काका संत मंडळींमधील अग्रगण्य संत होते. ज्यावेळेला माऊली ज्ञानोबराय लहान होते त्यावेळेला गोरोबा काका वयोवृद्ध झालेले होते. सगळ्यात वयानं ज्येष्ठ जर संत मंडळींमध्ये जर कुणी असेल तर ते संत शिरोमणी गोरोबा काका आहेत. मग गोरोबा काका झाले, नंतर नामदेव महाराज झाले. आपण वयाचा जर क्रम बघितला तर ज्येष्ठ त्या ठिकाणी गोरोबा काका आहेत, खाली नामदेवराय येत आहेत, नंतर निवृत्तीनाथ महाराज येत आहेत, नंतर माऊली येत आहेत, नंतर सोपान काका येत आहेत,
नंतर त्या ठिकाणी मुक्ताईचा जन्म होतोय. हे त्यांच्या वयातलं अंतर आहे. मग 15व्या शतकामध्ये नाथबाबांचा जन्म होतोय पैठण क्षेत्रामध्ये आणि 16व्या शतकामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा जन्म होतोय. आणि जगद्गुरु तुकोबरायांचा जन्म झाल्यानंतर आणि मग निळोबरायांचा जन्म होतोय आणि ते निळोबराय जगद्गुरु तुकोबरायांचे शिष्यत्व पत्कारतायत आणि मग त्या ठिकाणी ग्रंथ लिहिण्याला सुरुवात करताय. मला सांगा 12व्या शतकात जे गोरोबा काका होऊन गेले ते 16व्या शतकात निळोबरायांनी त्यांचं वर्णन केलं कसं, हा प्रश्न कधीतरी मनात निर्माण होतोय. बरोबर आहे की नाही? आपल्याला 2 दिवसापूर्वी काय भाजी खाल्ली हे आठवत नाहीये आणि 12व्या शतकातलं निळोबराय त्या ठिकाणी 16व्या शतकात नमूद करतायत. त्याचं कारण असं आहे महाराज, गोरोबा काका ज्या वेळेला वयोवृद्ध होते ना त्यावेळेला नामदेव महाराज त्यांच्या समकालीन होते. नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी गोरोबा काकांचं पूर्ण जीवन चरित्राचा अभ्यास केलेला होता. त्यांचं जीवन त्या ठिकाणी प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलेलं होतं आणि ज्या नामदेवरायांनी गोरोबा काकांचं जीवन त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या नेत्रांनी आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं होतं तेच नामदेवराय 16व्या शतकात जगद्गुरु तुकोबरायांच्या अवतारामध्ये त्या ठिकाणी पृथ्वीतलावरती आले. जगद्गुरु तुका अवतार नामा याचा संप्रदाय सकळांचं येथून या. नामदेव महाराजांनी जगद्गुरु तुकोबरायांच्या रूपानं अवतार घेतला आणि तुकोबरायांच्या अवतारामध्ये निळोबरायांना त्यांनी शिष्य करून घेतलंय आणि निळोबराय शिष्य झाल्यानंतर जे नामदेवरायांच्या अवतारामध्ये बघितलं होतं ते ज्ञान तुकोबरायांच्या अंतरंगात उतरलेलं होतं. जे जे झाले अवतार तुकाचे बरोबर, तुकाचे बरोबर, तुकाचे बरोबर. जे जे झाले अवतार तुकाचे बरोबर, तुकाचे बरोबर, तुकाचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. भगवंताचे जे जे अवतार झाले त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय त्यांच्यासोबत भक्त म्हणून होते. नामदेवरायांच्या देहामध्ये जे गोरोबा काकांचं जीवन त्यांनी अभ्यासलेलं होतं तोच अवतार त्यांनी जगद्गुरु तुकोबरायांच्या रूपामध्ये घेतला. म्हटल्यानंतर तो बुद्ध्यांक जसाच्या तसाच होता आणि काही दृष्टीशक्तिपात करून आशीर्वाद रूपी शक्तिपात करून त्यांनी निळोबरायांच्या मस्तकावरती हात ठेवलाय आणि मग निळोबराय त्या ठिकाणी कृतकृत्य झाले. इच्छा केली ते पावलो असं प्रमाण आहे. म्हणून निळोबरायांनी जगद्गुरु तुकोबरायांच्या माध्यमातून एक आशीर्वाद रूपी शक्तिपात करून त्या ठिकाणी निळोबरायांनी ते ज्ञान आपल्या अंतरंगात उतरवून घेतलं आणि त्याच ज्ञानाच्या जोरावरती संत श्रेष्ठ निळोबा महाराज संत श्रेष्ठ ते संत शिरोमणी गोरोबा काकांच्या जीवन चरित्राचं वर्णन करतात. विठ्ठल आणि म्हणून अनेक संत मंडळी या पृथ्वी तलावरती जन्माला आलेले आहेत. एका जातीत नाही महाराज, अशी जात नाही की त्या जातीमध्ये संतांनी जन्म घेतलेला नाही. गोरोबा काकांचं जर आपण त्या ठिकाणी बघितलंय, गोरोबा काकांचं यती जर बघितले तर कुंभार समाज आहे. संत चोखोबावरायांची यती जर बघितली तर महार समाज आहे. नामदेव महाराजांचं जर बघितलं तर शिंपी समाज आहे. संत सेना महाराज जर बघितलं तर न्हावी समाज आहे. या पृथ्वी तलावरती असा समाज नाही, अशी जात नाही की ज्या जातीमध्ये संत महात्म्यांनी जन्म घेतला नाही. प्रत्येक जातीमध्ये त्या ठिकाणी संत महापुरुष जन्माला आलेले आहेत. परंतु प्रत्येक जातीमध्ये जन्माला येऊन सुद्धा त्यांनी कधी जातीयतेचा भेद केला नाही. या ठिकाणी जो आपण गोरोबा काकांचा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, पुण्यतिथी सोहळा त्या ठिकाणी समाधी सोहळा आयोजित केलेला आहे, मी तर म्हणेल समस्त कुंभार समाजानं नाही आयोजित केलेला. तो गोरोबा काकांवरती ज्यांची ज्यांची श्रद्धा आहे त्या महात्म्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी समस्त कुंभार समाज म्हटलंय तर आपले कीर्तन करून काही उपयोग होणार नाही महाराज. आपल्या तोंडातून जर म्हणत असू कुंभार समाजानं कार्यक्रम नियोजित केलाय तर हा एक जातीवादच झाला. म्हणून ज्यांची ज्यांची गोरोबा काकांवरती श्रद्धा आहे त्यांनी या कार्यक्रमाला या सोहळ्याला त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. विठ्ठल
आणि अशा प्रकारे प्रत्येक जातीमध्ये संतांनी जन्म घेऊन या जगतामध्ये, या देशामध्ये आमचा सनातन धर्म टिकवण्याचं काम केलेलं आहे. इंग्रजांचा काळ तुम्ही अभ्यासा. ज्या वेळेला भारत संपूर्ण पारतंत्र्यामध्ये होता, त्यावेळेला सुद्धा आमचा महाराष्ट्र त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांच्या, संत गोरोबा काकांच्या आधिपत्याखाली त्या ठिकाणी सुखानं नांदत होता. परंतु 15व्या शतकामध्ये अल्लाउद्दीन खिलजीची या महाराष्ट्रावरती करडी नजर पडली. त्यानं देवगिरीवरती आक्रमण केलंय आणि रामदेवराय राजाची 16 वर्षाची कन्या, तिचं नाव होतं जेठापल्ली. हा नालायक महाराष्ट्राची आबरू सुद्धा दिल्लीला घेऊन गेला. त्यावेळेला आमचा महाराष्ट्र त्या ठिकाणी पोरका झाला. महाराज माऊली ज्ञानोबराय समाधीला ज्याच्या त्याच्या स्थानावरती संत मंडळी निघून गेलेली होती. महाराष्ट्र पोरका झालेला होता. कुठून तरी या ठिकाणी दाढीवर दाढी पडायच्या, घोड्यांचे त्या ठिकाणी स्वार व्हायचे, सैनिकांचे स्वार व्हायचे. अशा वेळेला ज्यांना ज्यांना पळता येत होतं ती मंडळी गावातून बाहेर पळून जात होती. म्हातारी माणसं धोत्रामध्ये पाय अटकवून त्या ठिकाणी पडत होती, घोड्यांच्या टापाखाली चिरडत होती. लहान लहान माय बहिणींवरती त्या ठिकाणी अब्रूची लुटमार केली जात होती. शेतकऱ्यांच्या गाडग्या मडक्यातील 4 8 सुद्धा ती मंडळी त्या ठिकाणी लुटून येत होती. महाराष्ट्र पोरका झालेला होता, अनाथ झालेला होता. आणि या अनाथ झालेल्या समाजाकरता 15व्या शतकात एक नाथ जन्माला आले आणि त्यांनी या संपूर्ण समाजाच्या वतीनं देवीजवळ आव्हान केलंय आणि त्या देवीला साकडं घातलंय की दार उघडबय, आता दार उघडबय. त्या ठिकाणी आई जगदंबेच्या चरणी त्या ठिकाणी साकडं घातलंय आणि धर्मरक्षणाचं काम केलेलं आहे. पूर्ण इतिहास मला सांगायचं नाही आहे. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आमचा सनातन धर्म, वैदिक सनातन हिंदू धर्म टिकवण्याचं काम जर कुणी केलेलं असेल तर ते फक्त आणि फक्त वारकरी संतांनी केलेलं आहे. माऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे. माऊली ज्ञानोबरा म्हणतात, अगा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला, जैसा दीपास वेहरपला प्रकाश उजाय. माऊली ज्ञानोबरा म्हणतायत, आपल्याला जर त्या ठिकाणी प्रकाश पाहिजे असेल तर दिवा लावून ठेवावाच लागेल. आणि दिवा विजला म्हणजे त्याच्याबरोबर प्रकाश निघूनच जाणार आहे. नाहीतर असं कधी होईल का? दिवा विजला आणि प्रकाशाला सांगितलं, प्रकाशराव तुम्ही आजच्या दिवस मुक्कामी थांबा म्हणून, जमल का? नाही. सूत्र आहे, दिवा विजला म्हणजे त्याच्याबरोबर प्रकाश निघून जाणार आहे. तसं माऊली ज्ञानोबा म्हणतायत, या ठिकाणी आपला स्वतःचा धर्म जर लोप पावला तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुखाची त्या ठिकाणी सुख नाहीसं होऊन आपल्या जीवनामध्ये दुःख प्राप्ती होणार आहे. विठ्ठल प्रत्येक जाती धर्मात जन्माला येऊन सुद्धा त्यांनी कधी जातीयवादाला महत्व न देता स्वतःच्या जातीचा माणसाला अभिमान असावा, परंतु तो स्वतः करताच असावा. समाजामध्ये तो अभिमान दाखवता कामा नये. प्रत्येकाच्या संतांनी सुद्धा ज्याच्या त्याच्या जातीचा अभिमान त्यांच्या ग्रंथामध्ये नमूद करून ठेवलेला आहे. परंतु संतांनी कधी त्या ठिकाणी एकत्र येऊन जातीवाद कधी पसरवला नाही. उलट या अज्ञानाच्या अंधकारामध्ये बुडत असलेल्या जगाला ज्ञानरूपी प्रकाश देण्याचं काम संत मंडळी आहे. जाना न देखो बुडला है जाना न देखो, बुडला है जाना न देखो, बुडला है जाना न देखो, उड़ता ही खलियोड़ा, उड़ता ही नदी खलियोड़ा,
नवे डोळा येतो कळवळा म्हणून या. हे अज्ञानाच्या अंधकारामध्ये बुडत असणारं जग ज्यावेळेला संतांनी बघितलं त्यावेळेला संत मंडळी एकत्रच झाली आहे. आणि या अज्ञानाच्या अंधकारामध्ये बुडत असलेल्या समाजाला ज्ञानरूपी प्रकाश देण्याचं काम वारकरी संत मंडळींनी केलेलं आहे. म्हणून माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की संत मंडळींनी कधी आपापसात मध्ये जातीवाद कधी केला नाही. उलट जातीयवाद मोडून काढण्याचं काम 750 वर्षांपूर्वी तुमच्या आमच्या माऊली ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. वारकरी संप्रदायातील क्रांती जर कोणती असेल, माऊली ज्ञानोबारायांनी 750 वर्षांपूर्वी वारकरी संप्रदायाला मोठी देणगी जर कोणती दिली असेल, मोठी क्रांती जर कोणती केलेली असेल, तर पंढरपूरच्या रावळातली कीर्तन वाळवंटामध्ये आणणे हीच माऊली ज्ञानोबारायांची मोठी कीर्ती. न पाये आती कुळाचा विचार भक्त करुणाकर, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, न पाहे या ती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्यावेळेला पंढरीच्या वारीमध्ये एक दिवसाचा प्रसंग आहे. संत श्रेष्ठ नामदेवरायांचं त्या ठिकाणी पंढरपूरच्या रावळामध्ये पांडुरंगासमोर कीर्तन चालू होतं. आणि अशा वेळेला माऊली ज्ञानोबा म्हणतायत, नामदेवा मला या कीर्तनामध्ये संत चोखोबर आहे आणि संत कान्होपात्र मात्र दिसत नाही. त्यावेळेला नामदेवराय म्हणतात, ज्ञानदेवा अहो या बडव्यांनी, या समाजकंटकांनी या संत श्रेष्ठ चोखोबरा यांना आणि कान्होपात्रेला मंदिरामध्ये येण्याकरता नकार दिलेला आहे. त्याचं कारण ती खालच्या जातीची आहे म्हणून त्यांना त्या ठिकाणी मंदिरामध्ये येण्याला बंदी आहे. त्यावेळेला माऊली ज्ञानोबांचे उद्गार ऐका, रे चोखा मेळा आणि कान्होपात्रा जर मंदिरामध्ये येत नसतील, रावळामध्ये कीर्तनाला येत नसतील, तर रावळातली कीर्तन उद्यापासून पंढरीच्या वाळवंटामध्ये झाली पाहिजे. पंढरपूरच्या रावळातली कीर्तन वाळवंटामध्ये जर कुणी आणली असेल तर ती तुमच्या आमच्या माऊली ज्ञानोबांनी आणलेली आहे. ही वारकरी संप्रदायाची 750 वर्षांपूर्वीची क्रांती आहे. म्हणून संत मंडळींनी उंच नीच काही नेणे भगवंता तिष्ठे भावभक्ती देखून या. संत मंडळी भगवंताला त्या ठिकाणी म्हणतायत, भगवंताला उंच नीच, खालच्या जातीचा वरच्या जातीचा, कनिष्ठ असू द्या मध्यम असू द्या, याचा फरक पडत नाही. भगवंताला फक्त अंतरीचा भाव लागतोय. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. म्हणून भगवंताला त्या ठिकाणी जातपात काही लागत नाहीये. सर्वांना एका छत्रसायाखाली आणण्याचा प्रयत्न वारकरी संत मंडळींनी केलेला आहे. म्हणून त्यांचा आदर्श घेऊन तुम्ही आम्ही आज जीवन जगलं पाहिजे. यारे लहान थोर याची भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. यारी लहान थोर याची भलती नारी नर, करावा विचार लगे चिंता यारे यारे लहान थोर याते भल त्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. या ठिकाणी कुणी या, खटनट यावे शुद्ध होऊनी जावे, दौंडी पिटी भावे चोखा मिळा. या ठिकाणी कुणी या, जातीपातीचं बंधन नाही आहे. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं. संत शिरोमणी गोरोबा काका जरी कुंभार समाजामध्ये जन्माला आले असतील तरी ते फक्त काय कुंभार समाजाकरताच नव्हते. त्यांनी या अखिल विश्वाला ज्ञान देण्याचं काम केलेलं आहे. नुसतंच ज्ञान देण्याचं काम नाही महाराज, याचं ज्ञान कच्चं आहे का पक्का आहे हे तपासण्याचा अधिकार फक्त गोरोबा काकांना होता. हा गोरोबा काकांचा अधिकार आहे. संप्रदायामध्ये म्हटलं जात आहे की ज्ञानदेव वैष्णव मोठा. काय ज्ञानदेव वैष्णव मोठा. या संप्रदायामध्ये सगळ्यात मोठा वैष्णव जर कुणाला मानलेलं असेल तर ते माऊली ज्ञानोबारायांना मानलेलं आहे. परंतु एवढा अधिकार ज्ञानोबारायांचा असून सुद्धा ज्ञानोबारायांची परीक्षा घेण्याचा अधिकार एकमात्र संत शिरोमणी गोरोबा काकांना होता. ज्यांना आम्ही ज्ञानाचा सागर म्हणतोय, ज्ञानाचा सागर आहे, उपजताचे ज्ञानी, उपजता जे ज्ञानी आहे त्या ज्ञानोबारायांची परीक्षा घेण्याचा अधिकार सुद्धा त्या ठिकाणी गोरोबा काकांना होता. एक दिवसाचा प्रसंग आहे.
नामदेवराय त्या ठिकाणी तीर्थयात्रा करत करत आळंदीमध्ये येत आहेत आणि नामदेवरायांना समोर बघून निवृत्तीदादा उठत पळत गेले आहे. नामदेवरायांच्या चरणी शीर्षाष्टांग प्रणिपात केला आहे. त्यांच्या मागे माऊली ज्ञानोबरायांनी सुद्धा प्रणाम केलेला आहे, दर्शन घेतलेलं आहे. गोरोबा काकांनी सुद्धा त्या ठिकाणी नमस्कार केला. त्याचं कारण वयानं ज्येष्ठ होते. सोपान काका सुद्धा त्या ठिकाणी दंडवत घालताय, परंतु मुक्ताई त्या ठिकाणी ताट मान करून उभी होती. निवृत्तीदादा म्हणतात, मुक्ते अगं दर्शन घे, फार मोठा बाबा आहे हा पंढरपुरातला बाबा आहे, याच्या सोबत देव जेवतोय, अगं याचं दर्शन घेतलं पाहिजे. बघ निवृत्तीदादांनी सुद्धा दर्शन घेतलंय, तू का दर्शन घेत नाहीये? त्यावेळेला मुक्ताई म्हणते, मी या गर्विष्ठाचं दर्शन घेणार नाही. निवृत्तीदादा म्हणतायत, माऊली म्हणतायत, अगं असं बोलू नको, ते फार मोठे संत आहेत. मुक्ताई म्हणते, त्यांच्याजवळ अहंकार आहे. काय अहंकार दिसलाय मुक्ते तुला त्यांच्याजवळ? मुक्ताई म्हणते, बघा आपल्या वारकरी संप्रदायाचा एक दंडक आहे, एका वारकऱ्यानं दुसऱ्या वारकऱ्याचं जर दर्शन घेतलं तर समोरच्या वारकऱ्यानं सुद्धा त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. पाया पडे जन एकमेका, हा आमच्या वारकरी संप्रदायाचं दंडक आहे. आपल्या जर कुणी पाया पडत असेल तर आपण सुद्धा त्या समोरच्या वारकऱ्याचं दर्शन घेतलंच पाहिजे. त्याला खऱ्या अर्थानं वारकरी म्हणतायत. आणि मग मुक्ती म्हणते, अरे दादा मी बघितलंय, निवृत्ती दादा एवढा मोठा अधिकारी आहे, निवृत्ती दादाचं सोडून दे. गोरोबा काका जर वयानं ज्येष्ठ आहेत, ज्ञानवृद्ध आहेत, तपवृद्ध आहे, ज्येष्ठ आहेत, त्यांनी त्यांचं दर्शन घेतल्यानंतर नामदेवरायांनी सुद्धा त्यांचं दर्शन घेणं भाग होतं. परंतु नामदेवराय त्या ठिकाणी दर्शन घेतलं नाही नामदेवरायांनी. त्यावेळेला माऊली म्हणतात, मुक्ती असं नको बोलू, अगं पंढरीचा देव त्यांच्या शेजारी राहतोय, त्यांच्यासोबत जेवण करतोय. त्यावेळेला मुक्ताई म्हणते, अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. काय भाषा आहे मुक्ताईची! नामदेवरायांच्या आणि मुक्ताईच्या वयामध्ये फार मोठा डिफरन्स आहे, परंतु तरी सुद्धा मुक्ताई म्हणते, अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. अरे अखंड ज्याला देवाचा शेजार आहे, परंतु त्याचा अहंकार गेलेला नाही, म्हणून हा ज्ञानी नाही आहे, हा संत नाही आहे. मुक्ताई त्या ठिकाणी गोरोबा काकांना म्हणते, गोरोबा काका या ठिकाणी आपल्याला आता परीक्षा घेतली पाहिजे. तुम्ही सर्वजण म्हणताय नामदेवरायाला देवाचा शेजार आहे, नामदेवराय त्यांच्यासोबत जेवण करतायत, परंतु मला हे मडकं कच्चं दिसतंय. त्याचं कारण मुक्ताईंचे सर्वात आवडते संत जर कोणते असतील तर ते संत शिरोमणी गोरोबा काका आहेत. विठ्ठल हो. आणि म्हणून मुक्ताईनं सांगितलंय, काका तुम्ही यतीनं कुंभार आहात, कोणतं मडकं कच्चं आहे आणि कोणतं मडकं भाजलेलं आहे हे तुम्हाला चांगलं कळतं. म्हणून आता या मडक्याची कोणतं मडकं कच्चं आहे, कोणतं पक्का आहे, कोणतं तयार झालेलं आहे याची परीक्षा घेण्याची आता वेळ आलेली आहे. गोरा जुनाट पै जुने, हाती अनुभवाचे थापटणे, मुक्ताईने वर्णन केलं आहे. गोरा जुनाट पै जुने, गोरोबा काका हे जुने आहे, परंतु हाती थापटणे अनुभवाचे. जुने जरी असेल, तपवृद्ध जरी असतील, परंतु त्यांच्याजवळ अनुभवाचं थापट नाही. मला सांगा, मडकं भाजल्यानंतर ते कच्चं आहे की पक्का आहे हे बघण्याकरता तुम्ही काय करता? तुम्ही मडकेच बनवले नाही कधी? विठ माऊली, हा बोला बोला बोला. काय लागतं? थापटणं लागतंय. ते थापटणं मारल्यानंतर कुंभार दादाला कळतंय की हे मडकं कच्चं आहे की मडकं पक्का आहे. म्हणून गोरोबा काकांकडे थापटणं होतं, परंतु ते अनुभवाचं थापटणं होतं. त्यांनी प्रथम निवृत्ती दादांच्या डोक्याला त्या ठिकाणी थापटणं मारलंय. मुक्ते हे मडकं तर फारच त्या ठिकाणी भाजलेलं आहे, फारच ज्ञानी आहे. नंतर त्या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या डोक्यात मारलंय. मुक्ती म्हणते, काका काय झालं? काका म्हणतायत, अगं उपजताची ज्ञानी, आणि ज्यानं निवृत्ती दादाला गुरु केलाय तो कसा काय कच्चा असू शकतोय? म्हणून हे मडकं सुद्धा भाजलेलं आहे. अनेक संत मंडळींचे मडके त्या ठिकाणी, मडकं कोणतं त्यांच्या हातात नव्हतं बरं का मडकं. हे कुंभार बाबानं हे जे मडकं बनवलंय, आमचा कुंभार कोण आहे? ब्रह्मदेव. आणि त्या ब्रह्मदेवानं आमचं हे शरीररूपी जे मडकं बनवलंय त्याचं कारण ब्रह्मदेवाला कुंभारच म्हटलेलं आहे. कुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडतो मडकी रे, त्यामध्ये एक भूत संचार झाला हिमालयाच्या खडकी रे, भूत वैर्याची नवरी पाहून जीवाशी भरली धडकी रे, धोंगडे माझे बोलणे कानुबा धोंगडे माझे बोलणे.
आमचे सद्गुरू नारायणगिरीजी महाराज फार वर्णन करायचे सुंदर. कुलाल म्हणजे कुंभार, कुलाल हाडाचा, बापचा हाडाचा. तो कशाचा? हाडाचा कुंभार आहे. तो हाडाचे मडके बनवतोय. आणि बापचा हाडाचा, तो चाड्या करणाऱ्याचा बाप आहे. आता चाड्या कोण करतो? नारद महर्षी. तो नारद महर्षींचा बाप आहे. परंतु त्यामध्ये एक भूतसंचार झाला. हिमालयाच्या खडकी ब्रह्मदेव त्या ठिकाणी हिमालयामध्ये फिरायला जातात. त्यांच्यामध्ये भूतसंचार होतोय. कोणता भूतसंचार? कामवासनेचा भूतसंचार त्यांच्यामध्ये होतोय. आणि मग पुढे तो गोपाळ भगवान श्रीकृष्णांना म्हणतोय, भूतवैर्याची नवरी पाहून अखंड जीवासी भरली धडकी रे, धोंगडे माझे बोलणे कानोबा, धोंगडे माझे बोलणे. भूतवैरी कोण आहे? भगवान शंकर. आणि भूतवैर्याची नवरी कोण आहे? पार्वती. त्या माता पार्वतीला पाहून याचा काम वासना जागृत झाली. म्हणून कामाच्या तावडीतून कुणी सुटलं नाही आहे. हा प्रसंग एक गोपाळ काल्याच्या दिवशी संत त्या ठिकाणी संतरूपी गोपाळ भगवान श्रीकृष्णाला हा सर्व प्रकार सांगतोय आणि म्हणतोय, धोंगडे माझे बोलणे कानोबा, धोंगडे माझे बोलणे. असो, माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की ब्रह्मदेवानं हे जे घट बनवलाय, हे शरीर बनवलंय, हे जे मडकं बनवलंय, ते मडकं तपासून पाहण्याचा अधिकार फक्त त्या ठिकाणी गोरोबा काकांना होता. आणि गोरोबा काकांनी सर्व संतांची परीक्षा घेतली. आता नामदेवरायांचा नंबर आलाय. त्या ठिकाणी गोरोबा काका नामदेवरायांच्या जवळ जात आहेत, थापटणवरती करतायत. तोच नामदेवराय त्या ठिकाणून पळ काढून पंढरीला निघून गेले. आणि पंढरीला निघून गेल्यानंतर म्हणतायत, देवा अरे काय तुझी संत मंडळी आहे, अरे जीव गेला असता माझा आज. हे एवढं मोठं भलं त्या ठिकाणी थापटणं गोरोबा काकांनी घेतलंय. आणि प्रत्येकाला फटके देत आहेत. कुणाचं मडकं कच्चं, अशी मडक्याची तपासणी करीत असतात का? अरे तू माझ्याजवळ बसून जेवण करतोय, तू माझ्याशी बोलतोय, माझ्या कीर्तनात नाचतोय, आणि मग माझं कच्चं मडकं कसं काय आहे? त्यावेळेला भगवंतानं सांगितलं, नामदेवा तुझं मडकं खरंच कच्चं आहे. त्याचं कारण तुला फक्त आज मी रावळामध्ये दिसतोय, परंतु ज्याला आत्मज्ञान प्राप्त होतं ना, त्याला याचा अनुभव येतो की जैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांती असे कामू विषयावरी. या चराचरामध्ये ज्याला आत्मज्ञान प्राप्त होतंय त्याला याची प्रचिती येते की या चराचरामध्ये तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा या ठिकाणी व्यापून भरलेला. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज ना दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला, आज ना दृष्टीने पाहिला, आज ना दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज ना दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठल. जळी स्थळी भरला, रीता नाही उरला, आज ना दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची गोड प्रमाण दिले आमच्या संदीप दादांनी. त्यांच्याकरता कडकडून टाळ्या वाजवा. टाळी तुम्ही आज वाजवत चला, मी सांगितली नाही तरी वाजवत चला. त्याचं कारण टाळी वाजविता निगती नव्हे, अभंगाचं पद फार महत्वाचं. आपण गोरोबा काकाच्या दरबारात बसलेलो आहे, म्हणून टाळी वाजवण्याचा कुणी कंटाळा करू नका. जो टाळी वाजवणार नाही त्याचे हात इथून पुढे चालणार नाही. त्याचं कारण आपण गोरोबा काकाच्या दरबारामध्ये आपण बसलेलो आहे, तेवढं लक्षामध्ये ठेवा. विठ्ठल जळी स्तरी भरला, रीता ठाव नाही उरला, याची प्रचिती येण्याकरता काय करावं लागेल? तर नामदेवा तुला त्या ठिकाणी सद्गुरू करावे लागतील. ज्ञानोबरायांना शरण जा, त्या ठिकाणी तुला ते उपदेश करतील. तुला गुरु कोणाला बनवायचं आहे याचा उपदेश करतील. पुढचा कथाभाग सर्वांना माहीत आहे. नामदेवराय त्या ठिकाणी ज्ञानोबरायांना शरण जात आहेत. ज्ञानोबराय त्यांना विसोबा खेचरांची वाट दाखवत आहेत आणि विसोबा खेचरांना त्या ठिकाणी नामदेवराय गुरु करतात. हा कथाभाग फार मोठा आहे, परंतु माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की आपण जर म्हणतोय ज्ञानदेव वैष्णव मोठा, अरे वैष्णवांमध्ये सर्वात श्रेष्ठ जर कोण असेल तर ते ज्ञानोबराय आहेत. परंतु श्रेष्ठ असणाऱ्या ज्ञानोबरायांची खरी परीक्षा पाहण्याचा अधिकार सुद्धा गोरोबा काकांना होता. हा खऱ्या अर्थानं गोरोबा काकांचा अधिकार आहे. या ठिकाणी कोण संत आहेत आणि कोण जंत आहेत हे तपासण्याचं काम
आणि हा अधिकार फक्त गोरोबा काकांना होता. हा गोरोबा काकांचा अधिकार आहे. गोरोबा काकांनी फक्त मडकी बनवली नाही, फक्त माती वाहून चिखल तोडून त्या ठिकाणी एवढंच गोरोबा काकांनी कार्य केलेलं नाही आहे. जातीच्या पलीकडे जाऊन या संपूर्ण समाजाला एकत्रित करून आणि संत कोण आहेत आणि कोणाचं मडकं कच्चं आहे हे तपासण्याचा अधिकार गोरोबा काकांना होता. म्हणून या संप्रदायामध्ये सगळ्यात अधिकारी संत जर कोण असतील, एक वाक्य बोलून जाईल त्याचा गैरअर्थ करू नका, माऊली ज्ञानोबरांपेक्षा सुद्धा सगळ्यात अधिकारी संत जर कोणते असतील तर ते संत शिरोमणी गोरोबा काका आहेत. विठ्ठल आणि खऱ्या अर्थानं हा गोरोबा काकांचा अधिकार होता. आणि म्हणून त्या गोरोबा काकांना संत शिरोमणी निळोबाराय वैराग्याची उपमा देतात. आता वैराग्य म्हणजे काय हा सुद्धा फार मोठा भाग आहे. वैराग्य कशाला म्हणतात तर इहलोकापासून परलोकापर्यंत उपभोग्य वस्तूंच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य असं म्हणतात. बरोबर ना संदीप महाराज? उपभोग्य वस्तूंचा, बरं का, ज्या वस्तूंचा आपण उपभोग घेऊ शकतोय त्या उपभोग्य वस्तूंच्या त्यागाची इच्छा निर्माण होणं, तोंडातले दात पडल्यानंतर हरभऱ्याचा त्याग करणं याला वैराग्य म्हणत नाही, बरं का. डायबिटीज झाल्यानंतर साखर खाणं सोडून देणं आणि मग म्हणायचं आता मला वैराग्य झालं. काय झालं? डायबिटीज झाला म्हणून साखर सोडली. अरे तू त्याचा उपभोग घेऊ शकत नाही म्हणून तू तो त्या ठिकाणी विषय सोडलेला आहे. परंतु उपभोग्य वस्तूंचा त्याग, ज्या गोष्टींचा आज मी जीवन जगत असताना उपभोग घेऊ शकतो त्या वस्तूंच्या त्यागाची इच्छा होणे त्याला खऱ्या अर्थानं वैराग्य म्हणतात. आणि ते वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये आत्मज्ञानाचा अधिकारी नाही आहे. ज्याला आत्मज्ञान व्हावं असं वाटत असेल त्याला अगोदर वैराग्य धारण करणं अतिशय महत्त्वाचं. हाची लाग संत संग, हा वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत संग हाची लाग, संत संग हाची लाग. संग हाची लाभ. पण वैराग्याचे भाग, संत संगतीने वैराग्य माणसाला प्राप्त होतंय किंवा वैराग्य धारण केल्यानंतर संतांची संगत प्राप्त होते. आत्मज्ञान होण्याकरता वैराग्य अतिशय महत्वाचं आहे. अरे वैराग्य नसेल तर तुम्हाला आत्मज्ञानाचा अधिकार नाही आहे. आणि ते आत्मज्ञान, ते वैराग्य होण्याकरता माणसाला फार कष्ट सोसावे लागतात. आणि ते कष्ट सोसून या ठिकाणी या संपूर्ण संसार प्रपंचावरील आसक्ती काढून टाकावी लागते. आणि ती आसक्ती काढून टाकल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये वैराग्य प्राप्त होतं. परंतु ती आसक्ती काढत असताना मनुष्याला फार त्रास होत असतोय. जसं एखाद्या माऊली ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांत देतात, जसं एखाद्या आईला एकुलते एक लेकरू आहे, परंतु काळानं तिच्या समोरून जर एकुलते एक लेकरू उचलून नेलं, तो जर गतप्राण झाला आणि तो गतप्राण झाल्यानंतर अरे 9 महिने 9 दिवस त्या बाळाला उदरामध्ये पोषण केलेलं आहे आणि असं असणारं लेकरू त्या ठिकाणी जर काळ तिच्या समोरून जर उचलून येत असेल तर मला सांगा त्या आईला, त्या मातेला किती दुःख होतील. एखाद्या वासराला त्या ठिकाणी कडकडून भूक लागलेली आहे, तो वाट पाहतोय मालक मला कधी दूध प्यायला सोडेल, आणि त्यानं एवढी आकांत केलेलं, एवढी वाट पाहिलेली आहे, आणि मालक येतो त्याला सोडतो. वासरू जात आहेत त्या ठिकाणी गाईच्या स्तनाला त्या ठिकाणी डुसणे देतंय आणि त्या ठिकाणी गाई पाहणा फोडतोय आणि कुठं थोडं एक वाटीभर दूध पित नाही, तोच पठ्ठ्या काय करतो, वासराच्या तोंडात बोट घालतो आणि वासरू खुटीला आणून बांधितो. मला सांगा, अरे ज्या वासराला भूक लागलेली आहे आणि त्याची जर भूक आपण तोडण्याचा प्रयत्न केला तर त्या वासराला किती दुःख होऊ शकतं. माऊली ज्ञानोबरांनी दिलेली प्रमाण आहे. आईपासून जर बालक वेगळा होत असेल, दुधापासून जर वासरू वेगळं होत असेल, ते जेवढं दुःख आहे ना
त्याच्यापेक्षा कितीतरी हजार पटीने जास्त दुःख आपल्याला संसार प्रपंचातून मन काढून घेण्याकरता होत असतंय. परंतु ते मन काढल्याशिवाय माणसाला वैराग्य प्राप्त होत नाही. आणि ते मन काढण्याकरता पहिली त्या विषयातली माणसाला दोष समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. मला सांगा, ज्याला संसार जर सुखरूप वाटू लागला त्याचं संसारातून मन निघेल का? नाही. संसारातला दोष आपल्याला समजला पाहिजे. ज्यांच्यावरती आपण संसार प्रपंचावरती त्या ठिकाणी डिपेंड आहोत, त्या संसार प्रपंचातील आपल्याला दोष समजल्याशिवाय आपल्याला वैराग्य प्राप्त होणार नाही. आणि ज्याला या संसार प्रपंचाला दोष समजलाय ना, ते संत श्रेष्ठ गोरोबा काकांसारखे संत होऊन गेलेले आहे. त्यांना प्रपंचातील दोष समजलेला आहे. पदार्थातला दोष समजल्याशिवाय आपण त्या पदार्थाचा त्याग करू शकत नाही. जगद्गुरु तुकोबारायांना संसार प्रपंचातील दोष समजला आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी संसारातून मन काढून घेतलंय. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्याये जाणून शरण रेघा देवासी. महाराज म्हणतात संसार प्रपंचामध्ये धन दारा पत्नी असेल, मुलं असेल, संपत्ती असेल, ही आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत कामाला येणार नाही आहे. शेवटच्या क्षणी आपल्याला कोण काम येणार आहे? तर महाराज म्हणतात शेवटच्या क्षणी तो एक चक्र पाणी आपल्या कामी येणार आहे. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. शेवटच्या क्षणी जर त्या भगवान परमात्म्याने तुम्हा मला या मृत्यूरूप संसार सागरातून सोडवा असं जर वाटत असेल तर आपल्याला या संसार प्रपंचातील आसक्ती काढून टाकणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ती आसक्ती काढून टाकून भगवत चरणी लीन होणं अतिशय महत्त्वाचं आहे. भगवंताचं नामस्मरण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून जोपर्यंत विषयातील आपल्याला दोष समजत नाही, पदार्थातील दोष समजत नाही, त्याच्यात काय वाईटपणा आहे, हा वाईटपणा जोपर्यंत आपल्याला तुम्हा मला समजणार नाही तोपर्यंत आपल्याला वैराग्य प्राप्त होणार नाही. माऊली ज्ञानोबा वर्णन केलेलं आहे. वमिली अण्णा लाळ न घेती रसना. माऊली ज्ञानोबांनी दृष्टांत दिला. एक व्यक्ती आहे, दिवसभर सोमवारचा दिवस होता आणि तो सोमवार पकडत होता, सोमवारचे उपवास पकडत होता रवी महाराज. आणि सोमवारचा उपवास त्याला कधी उपवास सहन होत नव्हते, म्हणून सोमवारी त्यानं उपवास धरला. कडकडून सकाळी भूक लागली म्हणून त्या ठिकाणी साखर केसर टाकून मस्त सकाळी 2 ग्लास दूध पेला पठ्ठ्या. 2 ग्लास दूध पेल्यानंतर पुन्हा 9 वाजता त्यानं दाबून खिचडी खाल्ली. नुसती खिचडी नाही खाल्ली महाराज, साबुदाण्याचे वडे दह्यासोबत खाल्ले. साबुदाण्याचे वडे खाल्ले. दुपार झाली, उन्हाळ्याचे दिवस होते, फार गरम व्हायला लागलं म्हणून घरात त्याला फार मोठं लाल लाल टरबूज दिसलं. त्यानं 2 किलोचं टरबूज पठ्ठ्याने एकट्यानं खाल्लं महाराज. फार लाल सरीत होतं ते. आता त्यालाच माहिती किती लाल होतं, तुम्हाला नाही समजणार, ते दृष्टांत आहे ना. आणि म्हणून लाल टरबूज खाल्लं, गपा गपा खाल्लं. भूक लागलेली, अर्ध सगळं त्या ठिकाणी गिळून घेतलं. टरबुजाच्या बियाही चावल्या नाही, तशाच गिळून घेतल्या. आणि त्या बिया गिळून झाल्यानंतर, टरबूज खाऊन झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी 1 ग्लासभर चहा पिला. चहा पिल्यानंतर संध्याकाळी उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी एका मित्राचं लग्न होतं आणि त्या लग्नाकरता तो पठ्ठ्या गेला. आणि संध्याकाळी आता दिवसभर त्यानं उपवास धरला होता 1.5 किलो खिचडी खाऊन. आणि उपवास धरला, लग्नामध्ये गेल्या गेल्या म्हणे फार पोटी भूक लागली म्हणे. एक मित्रही त्याच्याबरोबर होता रवी महाराजांसारखा. आणि रवी महाराजांना म्हणे फार भूक लागली आहे, आता जेवण केलं पाहिजे. आता लग्नामध्ये जेवणाला काही आहे, मस्त जिलेबी आणि बासुंदीचा बेत होता. पठ्ठ्या त्या ठिकाणी जेवणाला भिडला महाराज. एवढी जिलेबी त्यानं खाल्ली, एवढी खाल्ली की डेकर द्यायला आ केलं तरी त्याच्या घशातल्या जिलेबीच्या कड्या दिसत होत्या. एवढी जिलेबी खाल्ली महाराज त्यांनी. आणि एवढी जिलेबी खाऊन त्याचं मन भरलं नाही. त्यानं बासुंदीवाल्याला आवाज दिला आणि बासुंदीवाल्याला आवाज देऊन 5 ग्लास बासुंदी पठ्ठ्या पेला महाराज. त्याच्या जवळ गेलो, त्याला विचारलं, का रे बाबा, एवढं सकाळपासून तू खाल्लं, एवढी इथं कार्यक्रमात लग्नाला आल्यानंतर जिलेबी खाल्ली, अरे तू डेकर द्यायला आ केलं तर जिलेबीच्या कड्या दिसत होत्या घशामध्ये, एवढी त्या ठिकाणी तू जिलेबी खाल्ली आणि त्यावरती 5 ग्लास बासुंदी कसा काय पिला? तू म्हणे महाराज तुम्हाला अजिबात डोकं, महाराज लोक डोकं. तो म्हणे तुम्ही नुसते पेटे घालून कंबर बांधून कीर्तन करते राव, म्हणे तुम्हाला काय कळतं? म्हटलं अरे पण ती बासुंदी तो बसवली कुठं? तो म्हणे तुम्ही येडे झाले का, त्या जिलेबीच्या पोंगळ्या कशाला द्यायला म्हणे. म्हणजे पठ्ठ्यानं डेकर द्यायला जिलेबी आ केलं तर जिलेबी दिसत होती आणि 5 ग्लास तो बासुंदी पेला. घरी आला आणि घरी आल्यानंतर पोटामध्ये डळमळ व्हायला लागली. रवी महाराज त्याच्या जवळच उभे होते. काय रे बाबा काय झालं? म्हणे महाराज सकाळपासून फार
फार खाल्लंय, आता ओव्हरलोड झाले, आता डळमळ होतीये. आणि रवी महाराज त्या ठिकाणी लग्नामध्ये जेवले नव्हते, त्यांना फार मोठी कडाड्यानं भूक लागलेली होती, तडाक्याची भूक लागली महाराज. आणि त्या व्यक्तीला ते खाल्लेलं सहन झालं नाही, म्हणून त्यानं त्या ठिकाणी रवी महाराजांसमोर भडाभडा त्या ठिकाणी उलट्या केल्या, वमन क्रिया केली, त्या ठिकाणी ओकला. आणि ते ओकला असताना त्याच्यात काय काय पडलं महाराज? सकाळचा साबुदाणा पडला, दूध पडलंय, टरबुजाचा लाल लाल रस पडलेला आहे, टरबुजाच्या बिया त्याच्यात पडलेल्या आहे, जिलेबीचे अर्धे अर्धे तुकडे दिसत होते, बासुंदीमध्ये बदामाचे काजूचे तुकडे टाकलेले होते, तेही तसे सगट खाली पडलेले होते, मनुके त्याच्यामध्ये पडलेले होते. आता मला सांगा रवी महाराज, तो जर तुमच्या समोर जर ओकला आणि तुम्हाला जर कडाडून भूक लागली असेल तर तुम्हाला असं वाटेल का एक चमचा घेऊन पिऊन पाहावं म्हणून? हा, काय अडचणी भूक लागल्यावर? नाही नाही खाऊ वाटणार. याला बिभत्स रस म्हणतात. का खाऊ वाटणार नाही? माझं सांगण्याचं तात्पर्य एवढं की त्या अन्नातला दोष त्यांना माहीत झालेला आहे. त्या अन्नातला दोष माहीत झालेला आहे की यानं अन्न खाऊन वमन क्रिया केलेली आहे, उलटी केलेली आहे, आणि त्या उलटीतून हे अन्न पडलेलं आहे, म्हणून मी ते अन्न खाणार नाही. मला सांगा, त्या उलटीतला दोष जर एखाद्याला माहीत नसता आणि एखाद्याला कडाडून भूक लागली असती तर त्यानं ते खाल्लं असतं. परंतु आपण त्याच्या समोर असून सुद्धा किती कडाड्याची भूक लागली तरी सुद्धा आपण ते खाणार नाही. त्याचं कारण त्या अन्नातील दोष आपल्याला माहीत झाला. विठ्ठल त्याचप्रमाणे या संत मंडळीने सुद्धा या संसार प्रपंचातील दोष माहीत झाला. नाही महाराज, वा नाही, त्यांना गुळ दिल्याशिवाय टाळीने वाजवणार. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे. प्रपंचापासून चित्त विटलंय आणि त्या प्रपंचाचं वमन क्रिया म्हणजे उलटी त्या ठिकाणी त्यांच्या चित्तामध्ये बसलेली आहे. म्हणून साधू संतांनी वेळीच या प्रपंचातून निरासक्त झालेल्या आहेत. प्रपंचाची आसक्ती काढून टाकून त्यांनी संतांची भगवंताची भक्ती केलेली आहे. म्हणून भगवान पांडुरंग परमात्मा त्यांच्या घरी कामं केलेली आहे. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं. या अभंगामध्ये संत श्रेष्ठ निळोबाराय गोरोबा काकांना वैराग्याचा मेरू म्हणतायत, वैराग्याचा काही ठिकाणी महामेरू म्हणतायत. मग हा महामेरू म्हणण्याचं कारण काय आहे? तर त्या ठिकाणी गोरोबा काकांना वैराग्य प्राप्त झालेलं होतं. त्यांनी संसारातून चित्त काढून घेतलं आणि त्यांना वैराग्य प्राप्त झालं. हा गोरोबा काकांचा अधिकार आहे. संसारातील त्यांची त्या ठिकाणी आसक्ती निघून गेली आहे आणि आसक्ती रहित त्यांनी त्या ठिकाणी भगवंताचं भजन केलंय. आता एखादा म्हणेल, महाराज तुम्ही सांगताय आसक्ती रहित त्यांनी भगवंताचं भजन केलंय, त्यांच्या प्रपंचातील आसक्ती त्यांनी काढून टाकलेली आहे. त्यांनी धनदारा पुत्रजन बंधू स्वैरे पिशून सर्व हे मिथ्या जाणून ते जर याला मिथ्या म्हणत असेल तर याला पुरावा काय आहे? याला पुरावा संत शिरोमणी गोरोबा काकांचं जीवनचरित्र आहे. सांगून गेलो, यतीनं त्या ठिकाणी कुंभार होते. रोज नित्यनेम होता. रोज सकाळी उठायचं, पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायचं, देवाची पूजा करायची, सकाळी जायचं, माती आणायची, माती आणून त्या ठिकाणी आळं बनवायचं, बरोबर ना? आळं बनवून त्या ठिकाणी चांगलं त्याच्यावरती नाचून ती माती तुडवून घ्यावी लागते आणि मग ती चांगल्या प्रकारे माती तुडवायची. चाकावरती चिखलाचा गोळा घ्यायचा, चाक फिरवायचं काठीने आणि मग त्या चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायचा आणि आकार दिल्यानंतर त्या चिखलाच्या गोळ्याचं मडकं व्हायचं, बरोबर ना? करू का चालू आता मडक्याचा धंदा? वा, परमिशन. रोजचा नियम आहे. परंतु तो चिखल तुडत असताना रोज गोरोबा काका चिखलामध्ये नाचायचे, जोर जोरानं चिखल तुडवायचे. परंतु चिखल तुडत असताना हातामध्ये चिपळ्या घ्यायचे आणि त्या चिपळ्याच्या तालावरती पांडुरंग 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 असं भगवंताचं भजन करत त्या चिपळ्याच्या तालावरती रोज नाचायचे महाराज. म्हणून म्हटलंय ना, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हेच त्यांच्या जीवनातून आम्ही शिकलं पाहिजे. त्यांच्या जयंतीचे, त्यांच्या पुण्यतिथीचे कीर्तन ऐकून आणि कीर्तन करून काहीच उपयोग होणार नाही आहे. कीर्तन ऐकलं पाहिजे. कशाकरता? फार मोठा उत्सव आहे म्हणून नाही, तर आपला त्याच्यामध्ये उद्धार झाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी कीर्तन ऐकलं पाहिजे, कथा ऐकली पाहिजे, आपल्या उद्धाराकरता ऐकलं पाहिजे. राजा परीक्षितीने उद्धाराकरता ऐकलं. 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला.
वाजवलं पाहिजे, चक्रधार वाजवला पाहिजे, परंतु कशा करता लोकांनी मला टाळ्या वाजवल्या पाहिजे म्हणून नाही, त्यामध्ये माझा उद्धार झाला पाहिजे त्याच्याकरता पखवाज वाजवला पाहिजे. त्या ठिकाणी गोरक्षनाथांनी पखवाज वाजवला. चलो मच्छिंदर गोरख आया हे शब्द मृदंगातून काढले, त्याच्यावरती त्यांचा उद्धार झाला. गायलं पाहिजे, फार मोठे चक्रधार गायले पाहिजे, त्या ठिकाणी तराने गायले पाहिजे, आलाप ताना म्हटल्या पाहिजे, परंतु कशा करता लोकांना दाखवण्याकरता नाही, त्या गाण्यावरती माझा उद्धार झाला पाहिजे. माऊली ज्ञानोबरायांनी नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये चाल म्हणावी, अभंग म्हणावा आणि त्या अभंगाच्या चालीवरती भगवान परमात्म्यानं नाचावं. नामदेव कीर्तन करी हो, नामदेव कीर्तन देवा बोला अभंग. जनाबाईनं नामदेवरायांना म्हणावं. त्यावेळेला सुद्धा 50% आरक्षण होतं महाराज. म्हणून तर श्रेष्ठ असणाऱ्या ज्ञानोबरायांना जनाबाई महिला असून सुद्धा म्हणते की बोला अभंग. आणि त्या अभंगाच्या तालावरती पांडुरंग परमात्मा नाचतोय म्हणून गायलं पाहिजे स्वतःचे उद्धार कर. मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो